चला, श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण थेंबे थेंबे व्होकॅब्युलरी साचे आपलं मिशन काय आहे, म्हणजे बघा, वन डे एक दिन में तो सब कुछ होता नहीं, लेकिन एक दिन सब कुछ होता है. राइट. सो वी हैव मिशन. अपना मिशन थोड़ा बड़ा है, लेकिन नथिंग इज इम्पॉसिबल. लाईक राईट. बघा, थेंबे थेंबे तळ साचतं. आपण बघा, एकाच वेळेस जर खूप सारे खायला गेलं तर कॉन्स्टिप्युटेशन होतं, लाईक डायजेस्ट होत नाही, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी होतात. सो आपलं काय आहे, बोलता बोलता आपले 10 दिवसामध्ये आपली 100+ व्होकॅब्युलरी होऊन पण गेली. 2500 व्होकॅब्युलरी कधी होईल कळणार पण नहीं. राइट. सो चलो, कौन कौन आए मुझे बताओ जल्दी जल्दी, कौन कौन आए. कल उसका रिवीजन रहेगा. इट विल टेक ॲटलिस्ट, उद्या आपण याचं रिव्हिजन घेणार आहे. कशाचं? व्होकॅब्युलरीचं रिव्हिजन घेणार आहे, की आपल्या आजच्याने आपल्या 105 व्होकॅब्युलरी होतील. आजच्या सेशनमध्ये आपल्या 105 व्होकॅब्युलरी होतील आणि एव्हरी संडेला त्याचं रिव्हिजन असणार आहे. एव्हरी संडे आय विल टेक अ रिव्हिजन. बफरिंग होतंय का? स्टील इट्स बफरिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा मला. चला, आजचा पहिला वर्ड घ्यायचा का? कोण कोण आले? आजचा पहिला वर्ड घेऊ आपण. आजचा पहिला वर्ड आपला बघा कोणता आहे. जस्ट लेट मी गो आउटसाइड. आजचा पहिला वर्ड आहे टंबल्ड. बघा, टंबल्ड म्हणजे काय? टंबरेल नाही बरं का. आजचा पहिला वर्ड आहे टंबल्ड. काय आहे? टंबल्ड. आजचा पहिला वर्ड आहे कोसळणे, खाली पडणे. लाईक अ टंबल्ड, एखादी गोष्ट अचानक पडणे. लाईक आता बघा, ही स्लिप बघा, तो टंबल्ड झालाय. ही गॉट टंबल्ड. एकच मिनिट मला बघू द्या प्रॉपरली. ओके, टंबल झालाय. ही गॉट टंबल्ड. तो काय झालाय? टंबल्ड झालाय. आजचा आपला पहिला वर्ड आहे, 96 नंबरचा वर्ड आहे. मिशन 2500 व्होकॅब्युलरी. आपलं काय? मिशन 2500 व्होकॅब्युलरी. काय आपलं मिशन? 2500 व्होकॅब्युलरी करायची आपल्याला कंप्लीट. किती करायची? 2500 करायची आहे. सो आजचा आपला पहिला वर्ड आहे टंबल्ड. काय आहे? टंबल्ड आहे. टंबल्ड म्हणजे काय? खाली पडणे, कोसळणे, गडगडणे. काय आहे? खाली पडणे, खाली पडणे, कोसळणे, गडगडणे. बघा, ही सडनली ही गॉट स्लिप्ड अँड ही टंबल्ड. कायला? तो बघा कायला, आता जाता जाता रस्त्याने बघा टंबल्ड झाला. काय? स्लिप झाला, खाली पडला, कोसळला, गडगडणे. इट्स कॉल काय? टंबल्ड. काय? टंबल्ड. आलं का? टंबल्ड आहे, कोसळणे. आता बघा, शेअर मार्केट कसं झालं? आता शेअर मार्केट बघा, शेअर मार्केट काय झालं? गिर्र आहे. शेअर मार्केट, शेअर मार्केट इज ट्रम्बलिंग. काय? टम्बलिंग. ओके, टम्बल्डिंग. टम्बलिंग काय होत आहे? टम्बलिंग. गिर रहा है, खाली जा रहा है. सोन्याचे भाव कधीच टंबल्ड होत नाही. बघा, सोन्याचे भाव, गोल्डचे भाव कधीच काय होत नाही? टंबल्ड होत नाही, पडत नाही. सोन्याचे भाव कधीच टंबल्ड होत नाही. बघा, गोल्डचे भाव, गोल्ड कधीच टंबल्ड होत नाही. लक्षात ठेवा, कीप इन माइंड. बघा, रेट ऑफ गोल्ड नेव्हर टंबल्ड म्हणजे काय? सोन्याचे भाव कधीच कमी होत नाही. आणि बघा, शेअर मार्केट कसं होतं? अप्स अँड डाऊन, अप्स अँड डाऊन होतं. आता बघा, याचे सिनोनिम्स काय? डिसेंट, डिसेंट, डीप, ड्रॉप, फ्लॉप. हे काय याचे सिनोनिम्स आहेत? काय आहेत? डिसेंट, डीप, ड्रॉप, फ्लॉप. हे काय त्याचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत? ॲसेंट. बघा, कमी होणे, डीप होणे, ड्रॉप होणे, ब्ला बला. ओके, नेक्स्ट आहे अँटोनिम्स आहे ॲसेंट, इन्क्रीज, राईड आणि ऑर्डर. आजचा आपला पहिला वर्ड काय? टंबल्ड. बघा, ओके, बघा, सोन्याचे भाव कधीच काय? टंबल्ड होत नाही, पडत नाही, कमी होत नाही. बघा, रेट ऑफ गोल्ड नेव्हर टंबल्ड. ऐकलं का? सोन्याचे भाव कधीच टंबल्ड होत नाही. जस्ट कीप इन माइंड. कधीच टंबल्ड होत नाही, पडत नाही. ऐकला? आजचा पहिला वर्ड होता आपला. पुढचा वर्ड घ्या आपला इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे काय आहे? बघा, इरादा, हेतू, उद्देश, योजना, मनोदय, बेत, कारण. बघा, तुझं इंटेन्शन काय? तुझं इंटेन्शन काय आहे? बघा, आपण म्हणतो तेरा इंटेंशन क्या? व्हाट इज योर इंटेंशन? तेरा इंटेंशन क्या है? 97 नंबर की वोकैबुलरी ये. तुम्हारा इंटेंशन क्या है? मेरा पैसा डुबाने का है क्या? आपण काय म्हणतो? तुम्हारा इंटेंशन है किसी का, गरीब का पैसा डुबाने का? तुझं उद्देश काय आहे? तुझं ध्येय काय आहे? इंटेंशन. मोबाईल सायलेंटला करू दे. ओके, इंटेंशन. व्हॉट इज युअर इंटेंशन? व्हॉट डू यू डू? इंटेंशन. बघा,
हे करण्यामागे तुझा इरादा काय होता? व्हॉट वॉज युअर इंटेन्शन डुईंग ऑल दोज रबिश थिंग्स? एम, होप, मोटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. इंटेन्शन बघायचं. इंटेन्शन काय? याला वरती जायचं. ही वॉन्ट टू गेट अ सक्सेस. इंटेन्शन, हिज इंटेन्शन इज दॅट टू ड्यूप म्हणजे काय? लोकांना फसवणे, लुटणे. ऐकलं का? ड्यूप म्हणजे काय? फसणे, लुटणे. व्हॉट इज देअर इंटेन्शन? ऐकलं का? आता माझं इंटेन्शन काय? माझं इंटेन्शन काय बघा तुम्हाला. इंग्लिश काय? इंग्लिशची व्होकॅब्युलरी करून देणे, इंग्लिशची स्ट्रॉंग व्होकॅब्युलरी करून देणे. इट्स माय इंटेन्शन. तुमची इंग्लिशची व्होकॅब्युलरी करून देणे हा काय माझा इंटेन्शन आहे, इरादा आहे, हेतू आहे, उद्देश आहे, योजना आहे. राईट. एम आहे, होप आहे, मोटिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. हे त्याचे काय सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय? फ्लेक्झिबल, इनडिफिनाइट, सॉफ्ट अँड ट्रायबल. काय आहेत? फ्लेक्झिबल, इनडिफिनाइट आणि ट्रायबल. हे त्याचे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. ओके. आता नेक्स्ट वर्ड घ्या. टेंटेटिव्ह. बघा, तात्पुरते. आपण म्हणतो ना लाईक अ टेम्पररी. बघा टेंटेटिव्ह. बघा टेंटेटिव्ह डेट्स काय आल्या? आपण म्हणतो टेंटेटिव्ह डेट्स काय आल्या या कार्यक्रमाच्या? टेंटेटिव्ह काय आहे? लाईक अ टेंटेटिव्ह म्हणजे काय आहे? तात्पुरतं. काय आहे? तात्पुरतं. इट्स कॉल्ड टेंटेटिव्ह. ओके. टेंटेटिव्ह मीटिंग. बघा आता बघा, तात्पुरतं आहे, नॉट अ परमनंट. इट्स कॉल्ड टेंटेटिव्ह. हा काय? ऍडवर्ब आहे, तात्पुरतं आहे. लाईक 98 नंबरची बघा. तंबू कसं? बघा टेंट कसं आहे? टेंटेटिव्ह आहे. बघा टेंट कसं आहे? सध्या पुरतं आहे, तात्पुरतं आहे. येस ऋतुजा, गुड आफ्टरनून. बघा बघा वाईट दिवस कसे असतात? वाईट दिवस, चांगले दिवस. बघा बॅड डेज आर टेंटेटिव्ह. काय? बॅड डेज आर टेंटेटिव्ह. वाईट दिवस कसे आहेत? टेंटेटिव्ह आहेत, टेंटेटिव्हली आहेत. बघा टेंटेटिव्ह हा वर्ब पण आहे, नाउन पण आहे आणि ऍडवर्ब पण आहे. ओके. टेंटेटिव्हली आपली मीटिंग. बघा टेंटेटिव्हली आपली मीटिंग 10 नोव्हेंबरला, 10 जानेवारीला आहे, 10 मार्चला आहे. टेंटेटिव्ह म्हणजे काय? प्रोव्हिजनल, अनकन्फर्म, अनसेटल, इनडिफिनाइट. हे त्याचे काय आहेत? सिनोनिम्स आहेत ना. राईट. म्हणजे नॉट फिक्स, नॉट फिक्स. आणि काय? अँटोनिम्स काय? सर्टन, कन्क्लुसिव्ह, डिसिव्ह अँड डिफिनाइट. काय? हे त्याचे आहेत, अँटोनिम्स आहेत. ओके. बघा लाइफ में सब कुछ क्या है? टेंटेटिव है. काय है? टेम्पररी है. एव्हरीथिंग इज टेम्पररी इन द लाईफ. आता होटॅलिटी बघा, चंचल. बघा चंचल नावाचे बघा, चंचल आहे. बघा होटॅलिटी. मन कसं आहे आपलं? मन कसं असतं आपलं? होटाईल असतं. काय असतं? चंचल असतं आपलं मन. हे बघा लाईक बघा, हा याच्यावरून याच्यावर चालतोय, असं 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 आणि असं. काय? होटाईल, होटॅलिटी. नाउन, अस्थिर, चंचल. बघा ॲब्रिट्रेशन्स, फिकलनेस, अनप्रेडिक्टेबिलिटी, अनसेंट्रेसिटी. मन काय असतं आपलं? मन होटाईल असतं. काय असतं? अपना मन क्या होता है? होटाईल होता है. यस. मन काय आपलं? होटाईल आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. राईट. अवर माइंड इज होटाईल. होटाईल काय? यस, चंचल आहे, अस्थिर आहे. ओके. मग काय? रिझनेबलनेस, प्रॅक्टिकलिटी, स्टेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी. हे त्याचे काय आहेत? अँटोनिम्स आहेत. टेक अ नेक्स्ट वर्ड. आता इम्पॅक्ट. बघा इम्पॅक्ट म्हणजे काय? परिणाम. परिणाम पण होतो, प्रभाव पण होतो. इम्पॅक्टचा अर्थ परिणाम पण होतो. परिणाम. परिणाम काय झाला? बघा तुझ्या बोलण्याचा बघा इम्पॅक्ट झाला. त्याला इम्पॅक्ट, परिणाम होणे. बघा कलुजन्स, क्रॅश, स्मॅश, क्लॅश. काय झाला? बोलण्याचा. बघा बोलण्याचा. ओके. आता बघा काय झाला? बोलण्याचा इम्पॅक्ट झाला, सिच्युएशनचा इम्पॅक्ट झाला. बघा परिस्थितीचा काय? इम्पॅक्ट झाला. काय झाला? परिणाम झाला, प्रभाव झाला, इम्पॅक्ट झाला. नाउन. इम्पॅक्ट इज अ नाउन. प्रभाव झाला. बघा बोलण्याचा काय झाला? बोलण्याचा. बोलण्याचा काय झाला? इम्पॅक्ट झाला, इम्पॅक्ट झाला. राईट. म्हणजे काय झाला? कोलिजन झाला, क्रॅश झाला, स्मॅश झाला आणि क्लॅश झाला. ओके.
हे त्याचे काय सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत? अवॉइडन्स, फेल्युअर, लॉस अँड प्रेज. काय झालं? दीज आर द थिंग्स आर हॅपनिंग. इम्पॅक्ट होणे. ओके, इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव होणे किंवा परिणाम होणे. अरे यार, मला त्याच्या स्पीचचं बघा. आता नरेंद्र मोदीच्या स्पीचवरती काय होतं? त्याचे स्पीच जेव्हा तो काय नरेंद्र मोदी जेव्हा स्पीच देतात त्या लोकांचा खूप सारा काय होतो? लोकांवरती प्रभाव होतो, इम्पॅक्ट होतो. पुढे का? सर्ज. सर्ज म्हणजे काय? आलं उदयास येणे. अगदी सडनली तीव्र गतीने बघा सर्ज झाला बघा. हे लाईक आता बघा लाटा सर्ज होत आहेत. तीव्र गती किंवा अचानक खूप वाढणे, सर्ज करणे. काय होणे? अचानक वाढणे. काय होणे? अचानक वाढणे सुद्धा सर्ज होतो. कोविड बघा कसा वाढला होता. कोविड-19 बघा. कोविड-19 टायमाला बघा आयसोलेशन वर्ड शिकायला भेटले, सर्ज भेटला. आता बघा शेअर मार्केटचे भाव काय? सर्जिंग. शेअर मार्केटमध्ये पण हा सर्ज नाऊन आहे आणि वर्ब पण आहे. शेअर मार्केट काय होतंय? सर्ज होते डे बाय डे. काय होतंय? इट्स सर्जिंग डे बाय डे. वाढलं बघा. गश, रश, स्ट्रीम आणि फ्लो. इन्क्रीज होणे सुद्धा होतं. काय होतं? इन्क्रीज होणे सुद्धा होतं. सर्ज. द रेट ऑफ शेअर मार्केट्स आर सर्जिंग. वाढत आहे. द रेट ऑफ शेअर मार्केट आर सर्जिंग. काय होत आहे? इन्क्रीज होत आहेत. डिक्लाइन, डिक्रीज, डिसेंट आणि लेसन हे काय याचे अँटोनिम्स आहेत. काय? दीज आर द अँटोनिम्स ऑफ दिस वर्ड. येस वृषाली मॅडम, गुड आफ्टरनून, गुड नून. आता बघा आपलं काय 2500 व्होकॅब्युलरी चॅलेंज आहे आणि आपली 101 व्होकॅब्युलरी झाली. म्हणजे बोलता बोलता तुमच्या व्होकॅब्युलरी मला कव्हर करायची आहे. मग तुम्ही एमपीएससी करा, यूपीएससी करा, बँकिंग करा, कोणतीही एक्झाम द्या तुम्ही भारतामध्ये, तुम्हाला हा पार्ट असणार होता, आहे आणि असणारच आहे. व्होकॅब्युलरी शिवाय काहीच इंग्लिशचं हालत नाही, पत्ता हलता नाही आहे. सर्च. ओके, सर्च बघा. भाव काय वाढले? ओके, भाव कशाचे? सोन्याचे भाव कसे वाढले? सर्च झाले. सर्च. ओके, सर्च झाले. ओके, पुढचा वर्ड घ्या. पोटेन्शियल. बघा पोटेन्शियल म्हणजे काय? संभाव्य. पोटेन्शियल म्हणजे काय? लाईक बघा पोटेन्शियल संभाव्य. आपण काय म्हणतो? पोटेन्शियल आहे संभाव्य. हा इट्स ऍडजेक्टिव्ह. काय? संभाव्य आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. पोटेन्शियल बघा. पोटेन्शियल का म्हणजे काय? हिडन, लाईकली, पॉसिबल आणि प्रोबेबल. प्रोबेबल होतं. काय होतं? प्रोबेबल. येस. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तुझ्या? ऑडिओ अँड व्हिडिओ इज क्लिअर. हिडन आहे, लाईकली आहे, पॉसिबल आहे, प्रोबेबल आहे. संभाव्य आहे. काय? संभाव्य आहे. येस. पोटेन्शियल संभाव्य. आता मला सांगा काय? आता बघा पोटेन्शियल आहे बघा, हे संभाव्य असं बघा विचार होणे. काय काय गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पोटेन्शियल असतात, संभाव्य असतात. हिडन आणि रिअल, ऍक्च्युअल, फॅक्च्युअल आणि एक्झिस्टन्स हे काय त्याचे इमॅजिनरी पण म्हणतो आपण. इमॅजिनरी आपण म्हणतो. ओके, पोटेन्शियल संभाव्य. ओके, पॉसिबल, प्रोबेबल, लाइकली, हिडन. ओके, चलो टेक अ नेक्स्ट वर्ड. अच्छा, लिबर्टी. बघा लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य. बघा याच्या हातामध्ये बघा हातकडे आहे. लिबर्टी बघा. लिबर्टी, फ्रीडम. आता बघा फ्रीडम पण येतो बघा. फ्रीडम पण येतो. फ्रीडम. आता बघा लिबर्टी म्हणजे काय? नाऊन आहे, स्वातंत्र्य आहे. बघा व्यक्ती स्वातंत्र्य, लिबर्टी. फ्रीडम तुम्हाला माहिती असेल बघा. बघा याच्या हातामध्ये कडा घातलेला आहे आणि तो देवाकडे बोलतोय, देवा व्हेन आय विल गेट लिबर्टी फ्रॉम दिस पेन. बघा that he is looking at God and he is saying that when I will get liberty, मुझे कब क्या मिलेगा? स्वातंत्र्य मिलेगा. yes, choice, option, preference, way, liberty. liberty काय? liberty. everybody is having their liberty म्हणजे काय? प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य आहे. बघा चॉईस आहे, ऑप्शन आहे, प्रेफरन्स आहे आणि वे आहे. राईट.
एव्हरीवन हॅज देअर लिबर्टी. अँटोनिम्स काय? फोर्स, कोएर्जन, ड्युटी आणि ऑब्लिगेशन्स. ओके, फोर्स, कोएर्जन, ड्युटी आणि ऑब्लिगेशन, दीज आर द अँटोनिम्स ऑफ दिस वर्ड. लिबर्टी स्वातंत्र्य, चॉईस, ऑप्शन, प्रेफरन्स, वे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लिबर्टी आहे. ओके, समजतं का ऋतुजा वगैरे बाळांनो? समजतं का रे वर्ड? कोणीच घेत नाही व्होकॅब्युलरी सेशन, ओनली आय एम टेकिंग. ॲज पर माय इन्फॉर्मेशन ओनली आय एम टेकिंग व्होकॅब्युलरी सेशन. सगळे काय लागले बंबार्डिंग करतायत पोरांना. येस, प्रश्न घ्या, प्रश्न घ्या, घ्या प्रश्न पण घ्या तुम्ही. त्यांना सगळं जो IMP पार्ट आहे, सोल ऑफ इंग्लिश इज अ व्होकॅब्युलरी. नो वन टेक्स. कोणीच घेत नाही. कोणी घेतं का मला सांगा? युट्यूबला तर व्होकॅब्युलरी सिरीज कोणी चालू केली नसेल आपल्या महाराष्ट्रीयन सध्या तुम्हाला जाणवत नाहीये. नंतर काय? फोर्स, कोएर्जन. ओके, पुढे घ्या. डिस्क्रेशन. बघा, डिस्क्रेशन आजचा काय सेकंड लास्ट वर्ड आहे. डिस्क्रेशन म्हणजे काय? तारतम्य. म्हणजे काय? तुम्हाला म्हणजे हुशार आपण म्हणतो त्याला तारतम्य. हुशार, विवेक बुद्धी, बुद्धिवान, कुशाल बुद्धीचा, हुशार. बघा डिस्क्रेशन. बघा डिस्क्रेशन. बघा चित्र बघा, अनप्रेडिक्टेड. डिस्क्रेशन बघा काय? अटेन्शन आहे, फोर्स साइट आहे, मॅच्युरिटी आणि प्रुडंट आहे. प्रुडन्स आहे. काय? प्रुडन्स आहे. डिस्क्रिएशन बघा, क्रिएटिव्ह लोकांकडे काय असतं? बघा क्रिएटिव्ह लोकांकडे काय असतं? डिस्क्रिएशन असतं. बघा जे क्रिएटिव्ह लोक असतात म्हणजे काय? जे काम करणारे वगैरे बघा, क्रिएटिव्ह लोकांकडे काय असतं? क्रिएटिव्ह लोकांकडे काय असतं? दे हॅव देअर ओन काय आहे? डिस्क्रिएशन. जे लोक काय असतात? क्रिएटिव्ह असतात त्यांच्याकडे काय असतं? डिस्क्रिएशन. म्हणजे काय? अटेन्शन असतं, फोर्स साइट असतं, मॅच्युरिटी असते, प्रुडन्स असतो. हे त्याचे काय सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय? केअरलेसनेस, डिसरिगार्ड, इग्नोरन्स आणि डिस्क्रिशन्स. काय? इंडिक्रिशन्स. बाळांनो समजते का रे? तारतम्य, डिस्क्रिएशन. बघा डिस्क्रिएशन. क्रिएटिव्ह लोकांकडे काय असतं? दे आर हॅव्हिंग डिस्क्रिएशन्स. मग केअरलेसनेस, डिसरिगार्ड, इग्नोरन्स, इंडिक्रेशन्स हे काय त्याचे? ओके, चला नेक्स्ट वर्ड घेऊ आपण. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड. आता बघा इंटरव्हीन म्हणजे काय? इंटरव्हीन म्हणजे काय? हस्तक्षेप करणे. बघा काय? इंटरव्हीन म्हणजे काय? हस्तक्षेप करणे, मध्यस्थी करणे. आता बघा इथं काय चालू आहे? भांडणं चालू आहेत. कोणाकोणाचे? इथे याचे नवरा बायकोचे भांडणं चालू आहे आणि हे दोघं जण यांचे हे नवरा बायको त्यांचे इंटरफेअर करूयात. इंटरव्हीन म्हणजे काय? हस्तक्षेप करणे. वी शुड नॉट इंटरव्हीन इन अदर्स मॅटर. आपण लोकांच्या मॅटर्स मध्ये काय केलं नाही पाहिजे. तुम्ही व्होकॅब्युलरी सेंटेन्स मध्ये वापरा ना, चुकू द्या ना वृषाली मॅडम. ही व्होकॅब्युलरी तुम्ही जेवढे सेंटेन्स मध्ये वापरणार तेवढी जास्त तुम्हाला काय इंटरफरन्स, मेडिटेशन्स आणि आर्बिट्रेशन्स हे काय याचे सिनोनिम्स आहेत. काय सिनोनिम्स आहेत. चुकू द्या. सेंटेन्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा इफ यू लाईक्ड. बघा इंटरव्हीन म्हणजे काय? वर्ब आहे, हस्तक्षेप करणे. बघा आपण लोकांच्या मॅटर मध्ये काय केले नाही पाहिजे. बघा हा इंटरव्हीन, दे आर डुईंग इंटरव्हिनिंग. येस, काय? वर्ब आहे इंटरव्हीन. मग काय? कंबाईन, कनेक्ट, जॉईन हे काय त्याचे अँटोनिम्स आहेत. ऐकलं का? आजचे वर्ड आपण काय काय शिकलो? रोज 10 वर्ड घेतो मी, जास्त घेत नाहीये. आय एम नॉट टेकिंग दॅट मच वर्ड्स, ओनली टेकिंग टंबल्ड. आता बघा टंबल्ड म्हणजे काय? टंबरेल नाही बरं का तुम्ही असं टंबरेल. नो टंबरेल, इट्स अ टंबल्ड. ऍब्जेक्टिव्ह आहे, खाली पडणे, कोलमडणे. आता मला सांगा सोन्याचे भाव कधीच काय होत नाही? टंबल्ड होत नाही, खाली पडत नाही. सोन्याचे भाव नेव्हर टंबल्ड. रेट ऑफ गोल्ड नेव्हर टंबल्ड.
म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, खाली पडणे, कोसळणे. पडतात का? मग मला सांगा, सोन्या, सोन्या नावाचा मुलगा आहे बरं का, तुम्ही म्हणता जा आपलं अंगावर घाल सोनं, तुमचा सोन्या कोणी मुलगा आहे का? नाही आहे. इट्स व्हॉट वी कॅन से, जे सोन्याचे भाव असतात दॅट नेव्हर टम्बल्ड, कभी गिरते नाहीये. गोल्ड की रेट मतलब डिसेंडंट, डीप, ड्रॉप आणि फ्लॉप, हे त्याचे काय. ट्रम्बल्ड म्हणजे काय? खाली पडणे, कमी होणे, डिक्रीज होणे. ओके. आता एसेंड, इन्क्रीज, राईज आणि ऑर्डर, हे काय त्याचे अँटोनिम्स आहेत. पुढचा वर्ड घ्या. आता बघा इंटेन्शन, म्हणजे आपण इंटेन्शन बघा, व्हॉट इज युअर इंटेन्शन, तुझा इरादा काय, तुझा हेतू काय, तुझा उद्देश काय, मनोदय काय, बेत काय, कारण काय. वी से लाईक दॅट, राईट. व्हॉट इज युअर इंटेन्शन डुईंग, वाय. बघा हे करण्यापाठीमागे तुझं इंटेन्शन काय, तुझं एम काय, तुझं होप काय, तुझी मोटिव्ह काय, तुझा ऑब्जेक्टिव्ह काय. ओके. अँटोनिम्स आहे फ्लेक्झिबल, इंडिफिनाइट, सॉफ्ट अँड ट्रायव्हल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टेंटेटिव्ह म्हणजे काय? तात्पुरता, लाईक अ टेम्पररी. टेंटेटिव्ह काय आहे? टेम्पररी आहे. मला सांगा, बॅड डेज कसे असतात? गुड डेज अँड बॅड डेज आर टेंटेटिव्ह इन अवर लाईफ. सॅडनेस ऑल्सो, बॅड डेज आर ऑल्सो टेंटेटिव्ह इन अवर लाईफ. म्हणजे काय आहे? लाईक टेम्पररी, नॉट परमनंट. बघा, प्रोव्हिजनल, अनकन्फर्म, अनसेटल अँड इनडिफिनाइट. ओके. पुढे काय? सर्टन, कन्क्लुसिव्ह, डिसिव्ह अँड डिफिनाइट. समजलं का? पुढचा वर्ड घ्या, होटॅलिटी. होटॅलिटी बघा, बघा होटेल, होटेल म्हणजे अस्थिर, चंचल. बघा चंचल नावाची मुलं कशी असं हॉटेल असतात. मन कसं आहे आपलं? हॉटेल आहे. बघा हे मन कसं, कभी काय, कभी इस डाल पे उस डाल पे. अवर माइंड इज होटल, राईट. अवर माइंड इज होटल. आपलं मन काय? चंचल आहे, आर्टिब्रेटनेस आहे, फिकलनेस आहे, अनप्रेडिक्टेबिलिटी आहे आणि इसेंट्रिसिटी आहे. रिझनेबलनेस, प्रॅक्टिकलिटी, स्टेबिलिटी आणि इनफ्लेक्सिबिलिटी. ओके. पुढे घ्या, इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे काय? इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव. इम्पॅक्ट झाला तुझ्या बोलण्याचा माझ्यावरती, काय झाला? इम्पॅक्ट झाला, प्रभाव झाला, इम्पॅक्ट झाला. बघा कल्युजन झाला, क्रॅश झाला, परिणाम होणे पण बघा, क्लॅश झाला, स्मॅश झाला. हे त्याचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय? अवॉइडन्स, फेल्युअर, लॉस आणि प्रेज. बघा सर्ज म्हणजे काय? अचानक उदयास येणे. सर्ज म्हणजे काय? अचानक उदयास येणे, वाढणे. बघा कोविड-19 कसं झालं? तर कोविड-19 कोरोना, बघा सांगा, मला सांगा, कोरोना काय होता? सडनली वाढला होता ना, सर्ज झाला होता. इट वॉज सर्ज सडनली. ओके. पुढचा वर्ड आहे पोटेन्शियल, म्हणजे संभाव्य. काय? पोटेन्शियल म्हणजे संभाव्य आहे. त्याचा पुढचा वर्ड आहे लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. काय आहे? चॉईस आहे, ऑप्शन आहे, प्रेफरन्स आहे, वे आणि फ्रीडम आहे. ओके. आणि डिस्क्रिएशन्स म्हणजे काय? तारतम्य, विवेक, बुद्धी, हुशार. आला का? बघा क्रिएटिव्ह लोक कसे असतात? डिस्क्रिएशन्स असतात, मॅच्युअर असतात, प्रुडन्स असतात. आणि लास्ट वर्ड आहे इंटरव्हीन. इंटरव्हीन म्हणजे काय? मध्यस्थी करणे, हस्तक्षेप करणे, मधामधात करणे, भाद्रेपणा करणे. इट्स अ इंटरव्हीन, इंटरफेरन्स. आलं का? आपण कधी कोणाच्या लाईफ मध्ये इंटरव्हीन करायचं नाही. वी शुड नॉट इंटरव्हीन इन समवन लाईफ. ऐकलं का? वी शुड नॉट इंटरव्हीन इन समवन लाईफ. आपण कोणाच्या लाईफ मध्ये इंटरव्हीन करायला नाही पाहिजे. राईट? समजतंय? होप सो. समजतं का रे बाळांनो? सांगा मला. हो सर समजतंय, नाही समजत आहे, कसं होतंय, काय होतंय सांगा. इंटरव्हीन होणे, इंटरव्हीन होणे.
सो अशा प्रकारे उद्या आपलं जे 105 वोकॅब्युलरी झालेली आहे, उद्या आपलं त्याचं रिव्हिजन असणार आहे. जर तुम्ही सेशन डेली करत नसाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही ऍटलिस्ट वोकॅब्युलरी सेशन तरी करा. ओके, रात्री भेटू 10 वाजता. सो बाय, हॅव अ गुड डे. रात्री भेटू आपण 10 वाजता.